तर मी श्लोक म्हणणार आहे, तर आपण मागच्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करू शकता. चतुर्दशम नारसिंह बिभ्रद्दैत्येन्द्रमूर्जितम् ददार करजैरुराव वीरकां कटकुद्यथा. चतुर्दशम नारसिंह बिभ्रद्दैत्येन्द्रमूर्जितम् बिभ्रद्दैतेन्द्रमूर्तितम् ददार करजैरुराव ददार करजेरुला वीरकां कटुकृत यथा. वीरकां कटकृत्यथा चतुर्दशम नारसिंहम् चतुर्दशं नारसिंहम् बिभ्रद्दैत्येन्द्रमूर्जितम् बिभ्रद्दैतेन्द्रमूर्जितम् ददार करजैरुराव ददार करजेरुला वीरकां कटुकृत यथा. वीरकां कटकृत्यथा चतुर्दशं नारसिंहम् चतुर्दशम नारसिंहम् बिभ्रदैत्येन्द्रमूर्जितम् बिभ्रद्दैत्येन्द्रमूर्जितम् ददार करजैरुरा ददार करजैरुराव वीरकां कटकृत्यथा वीरकां कटुकृत यथा. चतुर्दशं नारसिंहम् चतुर्दशम नारसिंहः बिभ्रदैत्येन्द्रमूर्जितम् बिभ्रद्दैत्येन्द्रमूर्जितम् तदार्कजरूरा ददार करजैरुराव प्रेरकटकुत्यथा वीरकां कटुकृत यथा. बिभद्दैत्येन्द्रियम् ऊर्जिताम् बिभ्रद्दैत्येन्द्रमूर्जितम् ददार्कर्जेर ऊराव ददार करजैरुराव वीरकामकटक्रुद्ध यथा वीरकां कटुकृत यथा. ठीक आहे, मी भाषांतर वाचतो. कोणी आहे माताजींपैकी जे बोलणार आहेत ते? ठीक आहे. तर या ठिकाणी मी भाषांतर वाचतोय प्रभुपाद यांच्याद्वारे. 14व्या अवतारात भगवंत नरसिंह रूपाने प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या नखांनी हिरण्यकशिपू या दैत्याचे सुदृढ शरीर चटई विणणारा वेळू चिरतो त्याप्रमाणे चिरले. तर या श्लोकासाठी तात्पर्य या ठिकाणी नाही दिलंय, तर म्हणून आपण तात्पर्य आज नाही वाचणार आहोत. परंतु हा जो आजचा अवतार आहे ज्याचं आपण वर्णन करणार आहोत, सर्व श्रोत्यांनी सगळ्यांना माहीत असणारा हा अवतार. आणि आज आपलं विशेष सौभाग्य म्हणायला पाहिजे की आपल्याला आज नरसिंहदेवांबद्दल काही चर्चा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध आहे. आणि आपले जे टीएमसी आहेत यांचाही मी खूप आभारी आहे की त्यांनी मला या श्लोकावरती भागवत सत्र घ्यायला परवानगी दिली त्याबद्दल. तर आपण सुरू करूया. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरौ श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगण ललिता श्रीविशाखान्वितं श्रीकृष्ण करुणा सिंधु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते. तप्तकाञ्चन गौराङ्गी श्रीराधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय
कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा खूप खूप आभार की आपण या ठिकाणी आला आहात आजच्या श्रीमद भागवत सत्रामध्ये। श्रील प्रभुपाद त्यांनी विशेष करून इस्कॉनचं जे डेली शेड्यूल आहे त्यामध्ये श्रीमद भागवतम क्लास व्हावा आणि श्रीमद भागवतांवरती चर्चा व्हावी यावरती खूप स्ट्रेस दिलेला आहे, खूप महत्व जोर देऊन यावर सांगितलेलं आहे। जनरली आपण बघतो बाहेर आपल्याकडे परंपरा आहे, बाहेरच्या जगामध्ये पण लोक भागवत सप्ताह करतात, पण किती दिवस? 7 दिवस। आणि किती लोक असे आहेत जे सातही दिवस त्या ठिकाणी जाऊ शकतात? नाही जाऊ शकत। कोणी 2 दिवस, कोणी 3 दिवस, क्वचितच काही लोक असतात जे 7 दिवस। परंतु त्या 7 दिवसानंतर काय? पुन्हा एकदा वर्षभर सुट्टी। परंतु प्रभुपादांनी सांगितलं की नित्यम भागवत सेवन। श्रील प्रभुपाद ज्यावेळी अमेरिकेला जलदूत जहाजाने प्रवास करत होते त्यावेळी त्यामध्ये विशेष करून प्रभुपादांनी जे 2 काव्य लिहिलेत, एक मार्कने भागवत धर्म आणि कृष्ण तव पुण्य होबे भाय, हे 2 काव्य प्रभुपादांनी लिहिलेत। आणि जे मार्कने भागवत धर्म हे जे कविता आहे प्रभुपादांनी लिहिलेली, त्यामध्ये प्रभुपाद उल्लेख करतात पहिल्या स्कंदातील काही श्लोक आहेत। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भगवत भक्ती आहे। तर श्रीमद भागवत कृष्ण स्वधाम भगते धर्म ज्ञानाधिपी सह कलौ नष्ट दृशामेश पुराण आरुको अधुनोदित। तर श्रीमद भागवतम हे भगवंतांपासून अभिन्न आहे। ज्यावेळी द्वापरयुगाचा शेवट आला त्यावेळी कृष्ण तर निघून गेले हे जग सोड, परंतु कृष्ण जे सूर्यासमान आहेत ते निघून गेलेत, परंतु भगवंत जाता जाता अजून एक सूर्याचा उदय झाला। आणि तो सूर्याचा उदय म्हणजेच काय? श्रीमद भागवत। भगवंताने जाता जाता या संपूर्ण मानव समाजासाठी एक सूर्य जो या संपूर्ण मानव समाजाला योग्य दिशा दाखवू शकेल। कारण सूर्याचं प्रमुख कार्य काय? संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणे। अन्यथा या जगाला तर काय म्हटलेलं आहे? अंधारमय जग आहे। या ठिकाणी आपण अवलंबून आहोत, सूर्यापासून जी उष्णता आणि प्रकाश आपल्याला मिळतो त्यावरती आपण अवलंबून आहोत। परंतु श्रीमद भागवतम आपल्याला असा प्रकाश देतो ज्या प्रकाशामुळे, त्या ज्ञानरूपी प्रकाशामुळे आपण हे मनुष्य जीवन कसं जगावं, त्यामध्ये काय गोष्टी कराव्या, काय नाही कराव्या, या सगळ्यांबद्दल मार्गदर्शन दिलेलं आहे। आणि म्हणूनच श्रीमद भागवतमला काय म्हटलेलं आहे? अमलम पुराण। 18 पुराण आहेत आपल्या वैदिक सभ्यतेमध्ये, त्यापैकी सर्वात उत्कृष्ट अमलम। मल म्हणजे काय? अशुद्धी। अमल म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अशुद्धी नाहीये। तर ज्यावेळी व्यासदेवांनी संपूर्ण जे एक वेद होता, एका वेदाचं विभाजन केलं, त्याला 4 वेदांमध्ये आणि इतरही काही भरपूर साहित्यांची त्यांनी रचना केली। एवढं करून सुद्धा त्यांना संतुष्टी मिळेना, कुठेतरी मनामध्ये खंत होते। आणि त्यावेळी मग ते ज्यावेळी नारद मुनी त्यांच्या समोर येतात, त्यांना सांगतात की तुम्ही सगळं काही केलं, एवढं साहित्य केलं, परंतु असं एकही रचना तुम्ही केली नाही ज्यामध्ये फक्त आणि फक्त भगवंतांचा स्वभाव, भगवंतांचं गुणांचं वर्णन, भगवंताच्या लीलांचं वर्णन आणि भगवंतांच्या भक्तांशी भगवंतांचं आदान प्रदान या विषयावरती तुम्ही काही लिहिलं नाही। आणि म्हणून तुम्हाला ही खंत मनामध्ये जाणवते। आणि मग तेव्हा कुठे सगळ्या पुराणांच्या रचना झाल्यानंतर शेवटी
व्यासदेवांनी श्रीमद भागवतम याची रचना केली. आणि म्हणून श्रीमद भागवतम हे वैष्णवांना खूप प्रिय आहे. तर 12 स्कंद आहे. 12 स्कंदामध्ये आपण बघतो भरपूर विविध विविध राजे, महाराजे, ऋषी, मुनी यांच्या कथा श्रीमद भागवतम मध्ये आहेत. परंतु आपण बघितलं तर दशम स्कंदानंतर सर्वात मोठा स्कंद कोणता आहे? 10वा स्कंद, ज्यामध्ये भगवान कृष्णांच्या बालपणापासून तर शेवटपर्यंतच्या लीलांचं वर्णन आहे. परंतु दशम स्कंदानंतर जर कोणता स्कंद असेल सर्वात मोठा, आणि ज्यामध्ये फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीबद्दल चर्चा झाली आहे, ते कोण आहे? तो आहे 7वा स्कंद. आणि ते व्यक्तिमत्व कोण आहे? प्रल्हाद महाराज. इतर कोणत्याही स्कंदामध्ये आपण बघा एकमेव राजाबद्दल किंवा एका व्यक्तीबद्दल चर्चा झालेली नाहीये. त्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या कथा आहेत, परंतु फक्त आणि फक्त 7वा स्कंद असा आहे ज्यामध्ये संपूर्ण एक स्कंद तुम्ही बघाल तर फक्त आणि फक्त प्रल्हाद महाराज आणि नरसिंहदेव यांच्याबद्दल चर्चा आलेली आहे. तर जेव्हा आपण प्रल्हाद महाराजांबद्दल बोलत आहोत, पण नरसिंहदेवांना बाजूला ठेवू शकत नाही. आणि जेव्हा आपण नरसिंहदेवांना बद्दल बोलतो, आपण प्रल्हादांना विसरू शकत नाही. तर भगवंतांनाही आपल्या भक्तांचं जे गुणगान आहे ते ऐकायला आवडतं. आणि आता आपण बघणार आहोत की कशा प्रकारे 7व्या स्कंदामध्ये हा प्रसंग वर्णन आलेला आहे. तर थोडी पार्श्वभूमी आपण बघूया काय चाललंय श्रीमद भागवतम मध्ये. तर आपण बघतो 5व्या स्कंदाच्या शेवटी त्या ठिकाणी मरुतांच्या जन्माची कथा आलेली आहे. तर देवमाता दिती जी आहे असुरांची माता, तर तिला इंद्रावरती खूप राग आलेला असतो. कारण इंद्रांचा पक्ष घेऊन भगवंतांनी काय केलं? दितीचे जे 2 पुत्र आहेत हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांना मारलं, त्यांचा वध केला. तर दिती जी असुरांची माता आहे तिच्या मनामध्ये एक प्रचंड क्रोध आहे. कुणाप्रती? इंद्रांप्रती. आणि म्हणून ते ठरवतात की मला इंद्राला मारेल असा मला पुत्र हवाय. तर जातात त्यांच्या पतिदेव कश्यप मुनी. बघा, कश्यप मुनी त्यांच्या पती आहेत आणि कश्यप मुनींची दुसरी पत्नी आहे अदिती. दिती आणि अदिती दोन्ही बहिणी आहेत, सख्या बहिणी आहेत. परंतु एक आहे देवतांची माता, एक आहे असुरांची माता. तर दितीच्या मनामध्ये क्रोध आहे आणि त्या क्रोधापोटी त्यांचे पतिदेव आहेत त्यांना विनंती करतायत की मला असा पुत्र हवाय जो इंद्राला मारू शकेल. परंतु जी चूक कश्यप यांनी अगोदर केली होती आणि ज्यामुळे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांचा जन्म झाला होता, ती चूक आता ते करणार नाहीत. तर ते विचार करतात, अरे बापरे, या स्त्रीची एवढी विचित्र इच्छा आहे, आता या इच्छेला शुद्ध कसं करायचं? तर त्यासाठी ते काय करतात? तिला एक विशेष व्रत करायला सांगतात. त्या व्रताचं नाव पुंसवन व्रत. तर पुंसवन व्रत करायला सांगतात जेणेकरून दितीच्या मनामध्ये जी विचित्र इच्छा आहे ती इच्छा शुद्ध व्हायला हवी. तर ठरल्याप्रमाणे त्या व्रताच्या जशी काही विधी आहे त्या विधीचं पालन दिती हे करतात. परंतु हे पालन करत असताना इकडे इंद्रांना माहित पडतं की अरे अरे, अशा प्रकारे दितींची इच्छा आहे आणि आता मला मारणारा जन्म घेणार आहे. तर इंद्रही विचार करत असतात कशा प्रकारे मी या येणाऱ्या बालकाला संपवू शकतो. तर इंद्रही ते संधी बघतायत कशा प्रकारे. तर एक दिवस काही कारणास्तव जे दिती देवी असतात ते जेवण झाल्यानंतर परंतु पाय हात न धुता ते झोपी जातात. आणि ती संधी बघून इंद्र काय करतात? ती मातेच्या गर्भामध्ये जाऊन त्यांचा जो गर्भ आहे, जो नवजात शिशु आहे, अजून त्याचा जन्मही झालेला नाही, अभ्रक त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या अभ्रकाला त्याचे तुकडे करतात. हेतू काय की याला जन्म घेण्या अगोदरच मी संपवून टाकणार. परंतु होतं वेगळं. ज्यावेळी त्या गर्भाला ते काढतात तर ते 7 तुकडे आणि परत त्या 7ला अजून 7 तुकड्यामध्ये अशा प्रकारे एकूण 50 तुकडे केले जातात त्या गर्भाचे. परंतु हे सगळे मुलं इंद्रालाच बोलू लागतात की अरे तुम्ही आम्हाला का मारताय? आम्ही तर तुमचे भाऊ आहोत, आम्ही तर तुझे हितचिंतक आहोत.
तर झालं काय होतं, ज्यावेळी कश्यप मुनींनी पुंसवन व्रत सांगितलं दिती देवी यांना, त्या व्रताच्या प्रभावामुळे ते व्रत दुसरं तिसरं काही नसून काय होतं, भगवंतांची भक्तिमय सेवा. तर ते केल्यामुळे काय झालं, जरी दितींची इच्छा होती की मला असा मुलगा मिळावा जो इंद्राचा वध करेल, इंद्र शत्रू मला हवाय, परंतु झालं काय, तो इंद्र मित्र झाला. आणि मग त्या प्रसंगानंतर त्या मरुतांना घेऊन, त्यांना नाव दिलं होतं मरुत, आणि ते सुद्धा देवता बनतात. जरी दितीच्या पोटी जन्मले तरी सुद्धा ते देवता झाले पुंसवन व्रताच्या शक्तीमुळे. आणि मग इंद्र त्या मरुतांना घेऊन स्वर्गात निघून जातात, आणि आजही ते मरुत आहेत. तर ही कथा ऐकल्यानंतर परीक्षित महाराजांना प्रश्न पडतो. परीक्षित राजांना प्रश्न पडला आहे की भगवंत कधी कधी एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे का वागतायत? नेहमी मी बघतो की ते इंद्राचा, देवतांचा पक्ष घेतात. शत्रू आणि मित्र हा जो भेद आहे, हा भगवंतांसाठी नाहीये. भगवंत गीतेमध्ये म्हणतात की अरे समहम सर्वभूतेषु न मे द्वेष्टोस्ति न प्रिय ये भजन्ति तु मां भक्त मैत्री तेषु चाप्यम. सगळे माझ्यासाठी सारखे, मी कोणाचाही द्वेष करत नाही, सगळे मला सारखे आहेत. मी सगळ्यांचा पिता आहे, अहम बीज प्रदापिता. मग एकीकडे भगवंत असं म्हणतात गीतेमध्ये, आणि दुसरीकडे भगवंत असं वागतायत जे जणू काही ते पक्षपात करत आहेत. तर हा प्रश्न ऐकून शुकदेव गोस्वामींना खूप आनंद होतो. आनंद का होतो, ते परीक्षित राजांना उद्देशून म्हणतात की अरे राजन, तुम्ही ज्या प्रकारे प्रश्न विचारताय मला खूप आनंद होतोय. का? कारण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमुळे काय होतंय, मला भगवंतांबद्दल चर्चा करायला संधी मिळते. भगवंतांबद्दल चर्चा करायला संधी मिळते. तर तुम्ही पण याचा अनुभव घेतला असेल, छोटासा का होईना. आमच्याकडे ज्यावेळी एखाद्या संन्यासी किंवा महाराज प्रवचन करतात, तर प्रवचन झाल्यानंतर काही भक्त प्रश्न विचारतात. पण त्या काही भक्तांनी विचारलेल्या प्रश्नामुळे काय होतं, श्रोते वर्गामध्ये असे बरेच जण असतात ज्यांच्याही मनामध्ये प्रश्न असतात, परंतु त्यांची विचारण्याची हिंमत नसते. कुठेतरी मनामध्ये संकोच असतो, अरे बापरे एवढ्या लोकांसमोर मी कसं विचारणार. पण मनामध्ये प्रश्न आहेतच, परंतु जे इतर भक्त त्यांनी प्रश्न विचारले, तर त्या उत्तरामध्ये काय होतं, जे इतर लोक आहेत त्यांच्याही प्रश्नांचं उत्तर त्यांना त्यामध्ये मिळतं. आपोआप न विचारता देखील त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना मिळतात. आणि ज्यावेळी प्रश्न उत्तर होतात त्यावेळी अजून जे वक्ता आहेत त्यांच्याकडून अजून काही दोन गोष्टी नवीन ऐकायला मिळतात. तर म्हणून इथे शुकदेव गोस्वामी सुद्धा परीक्षित राजांना म्हणतात की तू विचारलेल्या प्रश्नांमुळे काय होतंय, मला भगवंतांबद्दल चर्चा करण्यासाठी अजून एक संधी मिळते. तर भगवंत हे पक्षपाती नाहीये. तर यासाठी उत्तर काय देतात शुकदेव गोस्वामी? शुकदेव गोस्वामी म्हणतात की हे सगळं गुणांचा खेळ आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. ज्यावेळी सत्वगुण हा प्रभावी असेल, त्याचा फायदा कोणाला होईल? जे सत्वगुणामध्ये आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. आणि सत्वगुणामध्ये कोण असतात? देवता असतात. रजगुण आणि तमोगुणाचा प्रभाव जर वाढला तर त्याचा फायदा कुणाला होतो? असुरांना होतो. तर असं नाही की भगवंत पक्षपाती आहे, परंतु हे उत्तर ऐकून सुद्धा युधिष्ठिर महाराजांची संतुष्टी होत नाही. मग ज्यावेळी राजसूय यज्ञ चालू होता, युधिष्ठिर महाराजांनी राजसूय यज्ञ संपन्न केला, आणि त्या यज्ञामध्ये ज्यावेळी शिशुपालाचा मृत्यू होतो, तर त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की अरे एवढा हा द्वेषी व्यक्ती, ज्याने जन्मल्यापासून कृष्णांचा द्वेष केला काही कारण नसताना, परंतु अशा द्वेषी व्यक्तीलाही भगवंतांनी काय केलं, सायुज्य मुक्ती प्रदान केली. म्हणजे सर्वांच्या डोळ्या देखत शिशुपालच्या शरीरातील त्याची आत्मा भगवंत शरीरामध्ये समाविष्ट झाली, एक रूप झाली. तर हे सगळं बघून पण मोठं आश्चर्य वाटलं की अरे अशा व्यक्तीला सुद्धा भगवंतांनी समाविष्ट केलं. आणि दुसरीकडे आपण भागवतामध्ये वाचतो, वेन नावाचा जो राजा होता त्याला नरकात जावं लागलं. तर हे सगळं काय चाललंय? तर त्यावेळी युधिष्ठिर महाराज प्रतिप्रश्न विचारतात. युधिष्ठिर महाराज म्हणतात की तुम्ही म्हणता ठीक आहे, हा गुणांचा प्रभाव आहे,
परंतु असं काही उदाहरण आहे का की एखादा व्यक्ती असुर कुळात जन्मला होता, परंतु सत्वगुणात होता आणि भगवंतांनी त्याला आपला वरद हस्त दिला. आणि मग त्यावेळी नारद मुनीही त्या ठिकाणी उपस्थित आहे. राजसूय यज्ञ ज्यावेळी होतोय त्यावेळी नारद मुनी उपस्थित त्या ठिकाणी, कृष्ण स्वतः उपस्थित आहेत त्या ठिकाणी, भीष्म द्रोण मोठे ऋषी मुनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, तर या ठिकाणी नारद मुनी आता युधिष्ठिर महाराजांना संपूर्ण इतिहास सांगायला सुरुवात करत आहे. कुणाबद्दल? प्रल्हाद महाराज. कारण त्यांचा प्रश्न काय होता की असं कोणी व्यक्ती आहे का जो असुर गुणामध्ये जन्माला होता परंतु सत्वगुणामध्ये होता आणि म्हणून भगवंतांनी त्याला आपला वरद हस्त प्रदान केला. तर म्हणतात निश्चितच असे व्यक्ती आहेत. आणि मग सुरू होतो प्रल्हाद महाराजांचा संपूर्ण इतिहास. तर त्या ठिकाणी कोण उपस्थित आहे? आपण चर्चा केली, कृष्ण स्वतः उपस्थित आहे. नारद मुनी जे प्रल्हादांचेच गुरु आहेत. प्रल्हादांची महानता काय आपण बघू शकतो. नारद मुनी जनरली आपण बघतो शिष्य हे गुरूंचा गौरव करतात. आपणही वर्षातून व्यासपूजा साजरी करतो, तेव्हा आपले जे शिष्यगुरु असतील इस्कॉनमध्ये सगळ्यात प्रॉमिनंट, सगळ्यात पहिले शिक्षागुरु कोण आहेत? आपले श्रील प्रभुपाद आहेत. तर म्हणून प्रभुपादांचा आविर्भाव दिवस सुद्धा आपण साजरा करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तर या ठिकाणी आपण बघतो की नारद मुनी जे गुरु आहेत ते शिष्यांचा गुणगौरव करत आहेत. हे विशेष. एवढंच नव्हे, आणि त्या ठिकाणी कोण बसलंय? कृष्ण सुद्धा उपस्थित, ते सुद्धा ऐकतायत. आता प्रल्हाद महाराजांची चर्चा सुरू होते. प्रल्हाद महाराजांचा महिमा आता वर्णन केला जाणार. पुढे आपण बघतो चैतन्य चरितामृतमध्ये चैतन्य महाप्रभू स्वतः कृष्ण आहेत आणि गदाधर पंडित ते राधाराणी आहेत, परंतु नित्य नियमाने रोज चैतन्य महाप्रभू टोटा गोपीनाथ मंदिरामध्ये येऊन काय करायचे? श्रीमद भागवतम मधील प्रल्हाद महाराजांचा प्रसंग त्याचं वाचन करायचे. तो संपला की ध्रुव महाराज, ध्रुवांचा संपला की पुन्हा एकदा प्रल्हाद महाराज. तर स्वतः कृष्ण आणि राधाराणी ते सुद्धा प्रल्हादाबद्दल ऐकतायत. तर प्रल्हादांची महिमा किती हे आपण बघू शकतो. भागवतामृतामध्ये वर्णन येतं, ज्यावेळी तो गोपकुमार सगळीकडे भ्रमण करतो आणि सर्वोत्कृष्ट भक्त कोण आहे त्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा येते. तर एक वेळ अशी येते की स्वतः शिवजींना काय म्हटलंय? वैष्णवाना यथा शंभू, निम्नगानाम यथा गंगा, देवानाम अच्युतो यथा. वैष्णवानाम यथा शंभू, पुराणानं इदम तथा. तर श्रीमद भागवतम मध्ये हा श्लोक आलाय, त्यामध्ये म्हटलंय निम्न गानम यथा गंगा, जर नद्यांमध्ये सर्वश्रेष्ठ कोणी असेल तर ते आहे गंगा. देवानाम अच्युतम यथा, सगळ्या देवतांमध्ये जर कोणी श्रेष्ठ असेल ते आहेत अच्युत. अच्युत म्हणजे कोण? विष्णू. वैष्णवानाम यथा शंभू, वैष्णव भगवान विष्णूंच्या भक्तामध्ये जर कोणी सर्वश्रेष्ठ असेल तर ते कोण आहेत? शंकरजी आहेत. आणि पुराणानं इदम तथा, सर्व पुराणांमध्ये जर सर्वश्रेष्ठ पुराण कोणतं असेल तर ते आहे श्रीमद भागवत पुराण. तर या ठिकाणी शिवजी स्वतः ज्यावेळी त्यांना सांगितलं की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, पुराणांमध्ये सुद्धा वर्णन केलं की वैष्णवानम यथा शंभू, परंतु उत्तरादाखल शंकरजी काय म्हणतात माहितीये? म्हणतात की नाही, माझ्याही पेक्षा श्रेष्ठ भक्त जर कोणी असेल तर ते कोण आहेत? प्रल्हाद आहेत. तर प्रल्हादांकडे जातात. तर प्रल्हादांचा गुणगौरव केला होता की तुम्ही सगळ्यात भाग्यवान आहात, तुम्ही सर्वात श्रेष्ठ भक्त आहात भगवंतांचे. पण ज्या क्षणी असं त्यांचं गुणगान सुरू करत तत्क्षणी लगेच प्रल्हाद महाराजांची मानसिकता काय? ते म्हणतात अहो तुम्ही काय चर्चा करतायत, मी आणि भगवंतांचा विशेष भक्त, सर्वोत्कृष्ट भक्त? नाही, अहो भगवंत माझ्या घरी त्यांनी अवतार घेतला, परंतु भगवंत आले, भगवंतांना साधं पाणी प्यायला देखील मी विचारलं नाही आणि म्हणून भगवंतांनी काय पिलं? रक्त पिलं माझ्या वडिलांचं. भगवंत माझ्या घरी आले, भगवंतांना बसण्यासाठी मी आसन सुद्धा देऊ शकलो नाही आणि भगवंत कुठे जाऊन बसले? दोन दारांच्या मध्ये जाऊन बसले. भगवंत माझ्या घरी आले, त्यांना बसायला मी आसन द्यायला हवं होतं, ते सुद्धा मी दिले नाही.
ते माझ्या घरी आले, त्यांना मी पुष्पहार अर्पण करायला पाहिजे होता, ते सुद्धा मी दिले नाही. आणि भगवंताने काय केलं, आतड्यांची माळा घातली. हिरण्यकशिपूच्या पोटात आतडच काढून त्याचीच माळा परिधान केली. आणि तुम्ही म्हणताय की मी सर्वोत्कृष्ट भक्त. नाही नाही, मी सर्वोत्कृष्ट भक्त नाहीये. जरी इथं प्रल्हाद म्हणतायत की ते सर्वोत्कृष्ट नाहीत, पण तरी हे कशामुळे, ही त्यांची नम्रता आहे. कारण खऱ्या वैष्णवाचा हा एक गुण आहे की तो कधीही स्वतःला भक्त म्हणून घेत नाही, कधी तो स्वतःची वाहवा करत. आणि त्यापोटी, त्यामुळे प्रल्हाद महाराज असं बोलतायत. परंतु आपण बघतो, जेव्हा कुठे भगवंताच्या भक्तांचा उल्लेख केला जातो, प्रल्हाद महाराज यांचं नाव त्या ठिकाणी येणारच. तर असे आहेत आपले प्रल्हाद महाराज. तर हे 4 भाऊ आहेत. प्रल्हाद महाराज सर्वात लहान भाऊ होते. त्यांचे 3 भावांचं नाव आपण बस, पहिल्या भावाचं नाव होतं सल्लाद, दुसरा होता अनुल्लाद, तिसरा होता लाद आणि चौथा होता प्रल्हाद. तर 4 भावांपैकी सर्वात लहान प्रल्हाद महाराज. तर हे ज्यावेळी नारद मुनी आता वर्णन करतायत, युधिष्ठिर महाराज म्हणतात, अहो पण मला एक सांगा, की जनरली आपण बघतो आई वडील पण मुलाला कधी कधी थोड्या रागामध्ये बोलतात, पण त्यांचा हेतू काय असतो, मुलाचं चांगलं व्हावं, मुलाला चांगलं वळण मिळावं, वळण लागावं, त्यासाठी ते कधी कधी त्याला रागावतात, बोलतात. परंतु हे काय, असा पिता मी आजपर्यंत बघितला नाही की मुलाला जीवे मारायला तो निघाला. चला, मुलगा आपण म्हणूया की खूप नाटकी असेल, खूप त्रास देणारा असेल, तसा मुलगा असेल तर आपण समजू शकतो. परंतु प्रल्हादांचे गुण ऐकले तर असं वाटतं, अरे बापरे, एवढा निष्पाप मुलगा, एवढा गोड मुलगा, एवढा सद्गुणी मुलगा, आणि वडील त्याला मारायला निघाले, हे काही मला पचनी पडत नाही, हे मला काही समजत नाही. आणि मग नारद मुनी पुढे वर्णन करतात की ज्यावेळी हिरण्यकशिपूचा भाऊ, याचा वध भगवंतांनी केला, तर त्या वधामुळे हिरण्यकशिपूच्या मनामध्ये प्रचंड राग निर्माण झाला. कुणाप्रती? विष्णूंप्रती. की हे जे विष्णू आहेत ना, यांनी माझ्या भावाला मारला. हे स्वतःला तर म्हणतात की मी निपक्षपाती आहे, परंतु यांनी काय केली, देवतांची बाजू धरली आणि माझ्या भावाला मारलं. तर प्रचंड राग आहे मनामध्ये. कोणाप्रती? भगवंतांप्रती. आता हिरण्यक्ष याचा वध झाल्यामुळे जे नातेवाईक आहेत आणि दिती आहेत, हे शोक करतायत. व्यक्ती कसाही असला, किती मोठा गुंड जरी असला, तरी त्याच्या घरच्या नातेवाईकांसाठी तो खूप चांगला आहे. तर तसंच दिती आणि इतर नातेवाईकांना वाटतंय की अरे अरे, आमचा बेचारा मुलगा, याला भगवंतांनी उगाच काही कारण नसताना, किती चांगला होता तो, किती आमची काळजी घ्यायचा, पण त्याला भगवंतांनी संपवून टाकलं. तर शोक करतायत. तर हा शोक बघून हिरण्यकशिपू त्या ठिकाणी त्यांना सांत्वना देणं सुरू करतो. आता हा प्रसंग जर आपण वाचाल भागवतांमध्ये, जे तत्वज्ञान हिरण्यकशिपू बोलतोय, ते तत्वज्ञान आणि भगवद्गीतेमध्ये भगवंताने सांगितलं 2ऱ्या अध्यायातील आत्म्याचं तत्वज्ञान अगदी तंतोतंत जोडणार आहे. तर त्याचे जे नातेवाईक आहेत किंवा दिती माता आहेत, यांना सांगू लागतो की तुम्हाला शोक करण्याची गरज नाहीये, कारण आत्मा हा अविनाशी आहे. जसं नदीच्या प्रवाहामध्ये गवताचे काही पाते एकत्र येतात आणि काही काळानंतर ते विभक्त होतात प्रवाहामध्ये, तसंच आपण सुद्धा या ठिकाणी एका परिवारामध्ये आलो. आपण आहोत आत्मा, परंतु देह धारण करून आपण एका विशिष्ट परिवारामध्ये जन्म घेतो, काही काळापर्यंत राहतो आणि नंतर विभक्त. तर त्यामुळे पश्चाताप करण्याची गरज नाही, कारण आत्मा हा अविनाशी आहे. आणि हे सांगत असताना त्यांना एक कथा सांगतो तो. तर एक राजा होता, सुयज्ञ राजा, त्याच्या खूप राण्या होता, खूप शूरवीर असा हा राजा. परंतु एकदा काय झालं, युद्धामध्ये हा राजा लढत असताना घराशायी झाला आणि त्याचं जे मृत शव आहे
ते नगरीमध्ये परत आणल्या गेले. त्याचे जे राणे आहेत त्यांना एवढं प्रेम आहे पतीप्रती की आता पतींचा मृत्यू झालेला आहे तरी सुद्धा त्या देहाला ते अंत्यविधीसाठी जाऊ द्यायला तयार नाही. सगळे तिथेच बसले. कुणाची इच्छा नाहीये की यांना आता अंतिम विधीसाठी घेऊन जायला पाहिजे. तर हे सगळं चालू असताना यमराज वरतून बघतायत की हे सगळं काय चाललंय. तर त्यावेळी यमराज एका लहान बालकाचं रूप घेऊन त्या ठिकाणी येतात. लहान बालकाचं रूप घेऊन येतात आणि त्यांना सांगू लागतात की ही किती मोठी मोहमाया आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. जो तुमचा प्रिय व्यक्ती होता तो तर निघून गेलाय, आता तुम्ही कुणासाठी रडताय. तर अशा प्रकारे त्यांना समजवण्यासाठी यमराज ते लहान बालकाचं रूप घेऊन ते सुद्धा एक कथा त्यांना सांगतात. म्हणतात की एकदा जंगलामध्ये एक शिकारी शिकार करायला गेला आणि तिथे दोन पक्षी होते. त्या पक्ष्याचा नाव होता कुलिंग पक्षी. तर हे कुलिंग जातीचे पक्षी नर आणि मादा त्या ठिकाणी होते. तर या शिकाराने जाळं टाकलं आणि त्या जाळ्यामध्ये कोण अडकलं, ती जी मादा पक्षी होती त्या जाळ्यामध्ये अडकून पडली. परंतु जो नर आहे तो तिथेच बसून आता अश्रू ढाळतोय, पश्चाताप करतोय की अरे आता कसं होणार, माझी प्रिय पत्नी या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकून पडली, आता माझी मुलं घरट्यामध्ये आहेत, त्यांची रक्षण कोण करणार, त्यांचं भरण पोषण कसं करणार, मी एकटा हे सगळं कसं करू शकणार. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी पश्चाताप करतोय, अश्रू ढाळतोय. परंतु हे सगळं चालू असताना काय झालं, त्या शिकाराने दुसरा बाण सोडला आणि त्या दुसऱ्या बाणामुळे काय झालं, हा जो नर पक्षी होता तो सुद्धा मरण पावला. तर ही कथा यमराज जे लहान बालकाच्या रूपामध्ये आहे ते सांगतायत कुणाला, हिरण्याक्षच्या पत्नी आणि नातेवाईकांना, की हे सगळं चुकीचं. सुयज्ञाच्या ज्या पत्नी आहेत त्यांना सांगतायत. आणि हीच कथा हिरण्यकशिपू त्याच्या आई आणि नातेवाईकांना सांगतोय. तर म्हणतात की जो शिकारी कोण आहे माहिती तुम्हाला, तो शिकारी आहे काळ. प्रत्येक आत्मा एक देह धारण करून या जगामध्ये येतो आणि त्याचा अवधी पूर्ण झाला की तो इथून निघून जातो. तुम्ही ज्या शरीरावरती प्रेम केलं ते शरीर तर इथंच पडलंय, तुम्ही कशासाठी एवढा हे करताय. आणि हे एवढा पश्चाताप करण्यामध्ये रडण्यामध्ये तुम्हाला कळत नाही की तुमचाही वेळ जवळ आलाय. तर प्रिय व्यक्ती निघून गेल्यानंतर दुःख होणं हे स्वाभाविक आहे. परंतु त्या झालेल्या दुःखाला जर आपण बाजूला सारून आपल्या कर्तव्याकडे दक्ष नाही झालो तर ते मात्र चुकीचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी यमराज सांगताय की तुम्ही दुःख व्यक्त करण्यामध्ये एवढे मग्न झाला, जसं जो नर होता कुलिंग पक्षाचा नर, त्याने ज्यावेळी बघितलं की माझी पत्नी आता त्या शिकाराच्या जाळ्यामध्ये अडकून पडली आहे आणि तो शोक करण्यामध्ये एवढा मग्न झाला की त्याला हे कळलं नाही की शिकारी अजून बाजूलाच उभा आहे आणि तो कोणत्याही क्षणी मला ठार मारू शकतो. आणि जर का तो बुद्धिमान असता त्याला हे कळायला हवं होतं की अरे जर मी इथून लगेच निघून नाही गेलो तर माझाही अंत अनिश्चित आहे. तर अशा प्रकारे हे उदाहरण देऊन यमराज सांगतायत. आणि शेवटी निष्कर्ष काय, एवढ्या सगळ्याचा निष्कर्ष काय काढला हिरण्यकशिपू याने, की बघा आपल्याला पश्चाताप करण्याची गरज नाही, कारण आत्मा हा तर निघून गेला आहे. आत्मा हा अमर आहे, शरीर फक्त विनाशी आहे. एवढं सगळं बोलवून आता काय करतो हिरण्यकशिपू, ते मग तो विचार करण्याची गोष्ट आहे. हे सगळं झाल्यानंतर हिरण्यकशिपू लगेच जातो तपस्या करण्यासाठी. ज्या देहाला तो नश्वर म्हणत होता त्याच देहाला अमर करण्यासाठी आता हिरण्यकशिपू निघालाय ब्रह्माजीची तपस्या करण्यासाठी. याला म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र उरडे पाषाण. त्याने काय चर्चा केली, आत्मतत्त्वानं सांगितलं. आणि देह हा विनाशी आहे, कशा प्रकारे हा नश्वर आहे हे सुद्धा सांगितलं. परंतु नंतर काय केला, त्याच देहाला अमरत्व प्राप्त करण्यासाठी तो गेला ब्रह्माजींकडे.
तर म्हणून एकदा एक प्रसंग, एक मोठे प्रवचनकार होते, खूप खूप प्रसिद्ध. जेव्हाही ते बोलायचे, हजारो लाखो लोक त्यांच्या प्रवचनासाठी यायचे. प्रवचनासाठी यायचे. आणि हे एक दिवस हे जात असताना त्यांचे पत्नी होते, त्यांना ते कधी घेऊन जायचे नाही सोबत. पण एक दिवस असं झालं की त्या म्हटलं की मी पण येऊ शकते का तुमच्या कथेसाठी. मी नेहमी लोक मला सांगत असतात की अरे तुझे पतिदेव माहिती एवढी चांगली कथा करतात, तर आज माझी पण इच्छा आहे, मी पण येऊ शकते का कथेला. मग हे प्रवचनकार म्हटले ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही, या तुम्ही पण या. ठीक आहे. तर ह्या पत्नी, त्यांच्या धर्मपत्नी, त्या सुद्धा गेल्या कथेमध्ये. तर कथेला गेला, कथेमध्ये चर्चा करत असताना एक प्रसंग आला आणि त्यावेळी हे जे कथाकार आहेत ते बोलताय की सर्व भाज्यांमध्ये ही जी वांग्याची भाजी आहे ना, ही सगळ्यात निकृष्ट आहे. त्याला म्हणतात बेगुण, म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच गुण नाहीये. तर असं बराच वेळ त्या वांग्याच्या भाजीबद्दल ते बोलत होते की वांग्याची भाजी ही काही कामचे, त्यामध्ये कसल्याही काही जीवनसत्व नसतात, त्यामध्ये काय त्याला खाऊन उपयोगच नाही, वगैरे वगैरे भरपूर काही बोलत असतात. आपल्या वेळी कुणाला जर वांग्याची भाजी आवडत असेल तर अपराध मानून घेऊ नका. तर हे सगळं झाल्यानंतर ते ज्यावेळी घरी जातात आणि मग पत्नी म्हणतात स्वयंपाक कर. मग ती विचारते काय करू. तर हे म्हणतात कर वांग्याची भाजी. अरे, ती पत्नी म्हणते मी आता ऐकून आले तुमच्याच प्रवचनामध्ये, आणि इतका वेळ तुम्ही त्या वांग्याच्या भाजीबद्दल बोलत होतात की ते वांग बरोबर नसतं, त्याच्यामध्ये चव नसते, त्याच्यामध्ये कसले गुण नसतात, आणि तुम्ही म्हणतायत वांग्याची भाजी कर. तर हे म्हणतात अगं ते प्रवचनाचं वांग होतं, चल तू वांग्याची भाजी कर, मला वांग्याची भाजी खायची. तर बेसिकली ते जे बोलतायत प्रवचनामध्ये बोललं ते गेलं सगळं, स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं पालन ते करायला तयार नाहीयेत. तशीच काही परिस्थिती हिरण्यकशिपूची पण आहे. सगळं काही बोललं आत्म्याच्या तत्वज्ञानाबद्दल, परंतु स्वतःच्या जीवनामध्ये त्याचं पालन नाही करायचं त्याला. तर अशा प्रकारे ज्यावेळी तो गेला आणि तपस्या, आपल्यापैकी प्रत्येकाला संपूर्ण ही कथेची स्टोरी तर माहित आहेच, कशा प्रकारे पुढे क्रम गेलेला आहे. तर तपस्या पूर्ण झाली, तपस्येवरून आता शक्ती झाले, पूर्ण वर मिळाला ब्रह्माजींचा, तर वर मिळाला, सगळं काही शक्तिशाली झालेलं. तर जनरली आपण या जगामध्ये बघतो, एखाद्या व्यक्तीला आनंदी व्हायचं असेल तर सर्वसाधारण संकल्पना काय आहे. जर जीवनामध्ये आनंद पाहिजे असेल ना, सुख सोयी असल्या पाहिजे, सुबत्ता असली पाहिजे, जेवढी काही साधनं आहेत सगळं काही आपल्या हाताशी असले पाहिजे, तर तो व्यक्ती आनंदी होणार, नाही का. तर या ठिकाणी ब्रह्माजींकडनं वर प्राप्त झाल्यानंतर हिरण्यकशिपू परिस्थिती काय, त्याचं वर्णन आलेलं आहे श्रीमद भागवतम मध्ये. आता ह्या व्यक्तीकडे किती नियंत्रण आहे आपण विचार करा. तर श्रीमद भागवतम मध्ये वर्णन आहे, इंद्र चंद्र वरुण अग्नी वायू सगळे देवी देवता, फक्त ब्रह्मा विष्णू महेश हे तिघ सोडून सर्व देवदेवता याच्या पायी आहेत. सगळे याला नमस्कार घालतायत. एका पुराणामध्ये हे देखील वर्णन आहे की हिरण्यकशिपूच्या भीतीमुळे जे देवी देवता आहेत यांनी रूप बदलून हे मनुष्यांमध्ये फिरतायत, वेश बदलून. आता बघा, देवतांसाठी या धर्तीवर येणं हे खूप अपमानास्पद आहे. असं वर्णन आहे की जेव्हाही देवता प्रकट होतात, जमिनीला टच नाही करत, धरती मातेला स्पर्श नाही करत, ते धरती मातेपासून उंचावर उभे असतात. ते त्यांचा तो वेगळा अभिमान आहे. व्यक्ती खाली कधी येतो, शिने पुण्य मरते लोक विश्रांती. ज्यावेळी पुण्याचा संचय संपतो त्याच वेळी स्वर्गामध्ये असणारा व्यक्ती पुन्हा एकदा या पृथ्वीवरती त्याचं पतन होतो. परंतु तोपर्यंत देवता या पृथ्वीवरती येत नाही. परंतु हिरण्यकशिपूचं भय, त्याची शक्ती आणि त्याचं नियंत्रण एवढा दरारा होता की देवी देवता लपून छपून मनुष्यांमध्ये फिरतायत त्यांचं रूप घेऊन. आणि एवढं नियंत्रण
असं म्हणतात की प्रत्येक ऋतू वरती याचं नियंत्रण, प्रत्येक जे निसर्ग आहे त्याच्यावरती याचं नियंत्रण, कधी पाऊस पडावा कधी पाऊस नाही पडावा, कोणत्या झाडाला कोणती फळं यावी यावर सुद्धा याचं नियंत्रण. विचार करा, नियंत्रणाची पराकाष्ठा आहे. आपल्या प्रत्येकामध्ये पण नियंत्रण करण्याची एक प्रवृत्ती आहे, पण आपण किती नियंत्रण करू शकतो, कुणावर करू शकतो? खूप अल्प. आपलं स्वतःच कधी कधी स्वतः शरीरावर पण नियंत्रण नसतं, तर दुसऱ्यांवरती नियंत्रण करण्याचा प्रश्नच. परंतु जरी आपण बघितल्या जगातील उदाहरणं बघितली, कुणाचं नियंत्रण असेल, चला कोणी म्हणेल मी सरपंच आहे, तर गावावरतीच नियंत्रण. कोणी म्हणेल नाही मी मोठा आता MLA झालो, मंत्री झालो, पंतप्रधान झालो, राष्ट्रपती झालो, तरी किती लोकांवरती तुमचं नियंत्रण असेल. परंतु इथे असा एक व्यक्ती आहे ज्याचं नियंत्रण सर्वांवरती आहे. परंतु हे सगळं असताना देखील तिची परिस्थिती काय, त्याबद्दल एक श्लोक आला. त्यामध्ये म्हटलंय, स इत्थं निर्जित कुकुम एक राठ विषयान प्रियान यथोपजेशन भुंजान न तृप्पेद अजितेंद्रिय. तर या श्लोकामध्ये वर्णन आलंय की जसं हवं तसं यथोपजेशन भुंजानो, तर इंद्रिय उपभोगाचे सर्व साधन सोबत असताना देखील. आणि अजून एक गोष्ट, असं नव्हे आपलं शरीर आहे आणि आपली जरी इंद्रिय उपभोग करण्याची इच्छा असते तरी या शरीराचे मर्यादा आहेत. आपण एका पलीकडे खाऊ शकत नाही. जरी तो आपला आवडीचा पदार्थ तरी आपण किती खाणार? एका पलीकडे आपण खाऊ शकत नाही, एका क्षमते पलीकडे आपण झोपू शकत नाही. तर जरी आपण आनंद घ्यायचं म्हटलं तरी या शरीर आपल्याला थांबवतं, की अरे बाबा बस कर, आता यापुढे मी सहन करू शकत नाही. परंतु हिरण्यकशिपूला जे शरीर मिळालंय तप केल्यामुळे, ते असं नाहीये. त्याने कितीही खाल्लं तरी त्याला इंडायजेशन होत नाहीये, त्याने कितीही भोग केला तरी त्याचं शरीर थकत नाहीये. असं शरीर असून देखील त्याची परिस्थिती काय आहे, न तृप्पेत अजितेंद्रिय. त्याची परिस्थिती काय आहे, एवढं सगळं असून सुद्धा असंतुष्ट, असमाधानी, उद्विग्न मनस्थितीमध्ये तो राहतोय. तर यावरून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? जर आपली ही संकल्पना असेल की मला जीवनामध्ये सुखसोयी मिळाल्या आणि त्या सुखसोयी सोबतता ही जर माझ्या जीवनात आली तर मी सुद्धा संतुष्ट होईल, समाधानी होईल, तर हे मात्र चुकीची धारणा आहे. कारण आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण हिरण्यकशिपू इतकं मिळवू शकतो का? नाही मिळवू शकत. त्याचं जेवढं नियंत्रण होतं तेवढं आपण करू शकतो का? नाही करू शकत. मग त्याची जर का ही परिस्थिती असेल तर मग हा नियम आपल्यासाठी पण लागू होऊ शकतो, की आपण जरी मानसिकता धरून जीवन जगत असो, की मी पण पैसे कमवेल, खूप काही सुबत्ता जीवनामध्ये आणि मी सुद्धा आनंदी होईल. नाही. तर व्यक्ती आनंदी केव्हा होतो? जोपर्यंत भगवंताच्या सेवेमध्ये व्यक्ती लागणार नाही तोपर्यंत तो आनंद उपभोगू शकत नाही. थोड्या वेळेसाठी, काही वेळेसाठी तुम्हाला वाटेल इंद्रिय उपभोग केल्यामुळे की आता बरं झालं, संतुष्ट मिळाली, पण नाही. थोड्या वेळासाठी असेल तर. पण खरा आनंद जर आपल्याला अनुभव करायचा असेल तर भगवंतांची भक्ती केल्यापासून, भगवंतांची सेवा केल्यापासून गत्यंतर नाहीये. आणि दुसरीकडे आपण प्रल्हाद महाराजांचं उदाहरण बघतो. प्रल्हाद महाराजांनी कसलीही तपस्या केलेली नाही. हिरण्यकशिपूने हजारो वर्ष तपस्या केली. प्रल्हादांनी काय तपस्या केली प्रल्हादाने? कसलीही नाही. नियंत्रण, प्रल्हाद महाराजांकडे कोणतं नियंत्रण होतं? कोणीही त्यांचं ऐकत नव्हतं. इथे हिरण्यकशिपूला सलाम करणारे, मुजरा करणारे सगळे आहेत. प्रल्हादांना कोणी मुजरा केला? प्रल्हादांना कोणी नमन केलं? कोणीही नाही केलं. हिरण्यकशिपूच्या मागे मोठमोठे राक्षस, मोठमोठी सेना आहे. प्रल्हादांमागे कोण आहे? कोणीही नाहीये. तर विरोधाभास बघा इथे काय चाललंय. एकीकडे जो पुत्र आहे त्याच्याकडे ना यश आहे, ना तपस्या आहे, ना समृद्धी आहे, ना फॉलोअर्स आहेत, ना सैनिक आहेत, ना शक्ती आहे. वय किती? 5 वर्ष. आणि दुसरीकडे वडील, बाप रे बाप, संपूर्ण त्रिभुवनावरती साम्राज्य, संपूर्ण नियंत्रण, अफाट शक्ती, तरी सुद्धा एका प्रल्हादा समोर त्यांचं चालत नाही. तर ज्यावेळी
प्रश्न विचारतात हिरण्यकशिपू कोणाला? प्रल्हादांना. अरे तुझे शक्तीचं सोर्स काय? तुझी शक्ती कुणाकडून तुला एवढी शक्ती मिळते? तर प्रल्हाद म्हणतो उत्तर काय असतं? तुम्हाला ज्या व्यक्तीकडनं शक्ती मिळाली आहे त्याच व्यक्तीकडनं मला देखील ही शक्ती आहे. शक्ती म्हणजे काय? भगवंतांचा वरद असते. आणि पुढे चला आपण बघणार आहोत प्रल्हाद महाराजांच्या प्रार्थनांमध्ये कशा सुंदर प्रकारे प्रल्हाद महाराज प्रार्थना निर्माण करतात, त्यांचं मानसिकता काय. तर ही धारणा जी आहे की ऐश्वर, समृद्धी आणि इंद्रिय उपभोग मला संतुष्ट करेल, समाधानी करेल, ही मात्र चुकीची आहे. तर आता आपण प्रल्हाद महाराजांच्या काही प्रार्थना बघूया. श्रीमद भागवतम मध्ये भरपूर भक्तांनी प्रार्थना अर्पण केलेल्या भक्तांना भगवंतांना. तर त्यापैकी आपण आता प्रल्हाद महाराजांच्या काही प्रार्थनांचं चर्चा करूया. कशा प्रकारे त्यांच्या प्रार्थना ह्या विशेष आहेत. तर जनरली आपण बघतो की बऱ्याच लोकांना फक्त त्यांच्या स्वार्थाबद्दल चिंता असते. तर आमचे एक प्रभूजी सांगत होते प्रवचनामध्ये की या जगामध्ये लोकांना दोनच चिंता आहेत. दोन चिंता. एक चिंता म्हणजे काय? जे माझ्याकडे नाहीये ते मला मिळावं, पहिली चिंता. आणि दुसरी चिंता काय? जे माझ्याकडे आहे त्याचं रक्षण व्हावं, ते तसंच राहावं किंवा त्यापेक्षा ते वाढावं. तर सगळ्या आपल्या जे काही चिंता असतील जीवनातील त्या जीवनांचं या दोन विभागामध्ये आपण विभाजन करू शकतो. जे माझ्याकडे नाहीये ते मला हवंय, आणि जे माझ्याकडे आहे ते मला जपून ठेवायचं. तर इथे प्रल्हाद महाराजांची चिंता काय? तर खूप सुंदर या ठिकाणी श्लोक आलेला आहे श्रीमद भागवतम मधील. श्लोक त्याचा आपण चर्चा करूया. तर भगवंतांना म्हणतायत, नैवो द्विजे परदुरत्तय वैतरण्यास तद्वीर्य गायन महामृतमग्न चित्ता सोचेत तो विमुख चेतस इंद्रियार्थ माया सुखाय भरमुद्वहतो विमूढा. नैवो द्विजे परदुरत्तय वैतरण्यास. तर वैतरणा, तर भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत यामध्ये एक नदी आहे, त्या नदीचं नाव आहे वैतरणा. नैव तुझे परत दुरत्तय वैतरण्या. आणि भगवंत गीतेमध्ये काय म्हणतात? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया. दुरत्तया म्हणजे काय? खूप कठीण, असंभव अशी गोष्ट. तर प्रल्हाद महाराज भगवंतांना म्हणतायत, ज्यावेळी भगवंत प्रकट झाल्यानंतर भगवंतांना शांत भगवंत होत नसतात, त्यावेळी ब्रह्माजी त्यांना विनंती करत की बाबा तूच जा आता भगवंतांना शांत कर, कारण तुझ्यासाठी भगवंत आलेत. प्रल्हाद कारणे नरसिंह झालासी, त्याचे बोलासी सत्य केले. केवळ एका व्यक्तीसाठी भगवंतांनी हा विशेष अवतार धारण केलाय. त्यानंतर दुसरी कुठलीही क्रिया नरसिंहांनी केलेली नाही. तो योग आणि क्षेम, भगवंत गीतेमध्ये म्हणतात योग क्षेम वहाम्यहम्. तर भगवंत जे आपल्याकडे त्याचंही रक्षण करतात, आणि जे नाहीये ते सुद्धा पुरवायला तयार असतात. तर या ठिकाणी काय म्हणताय? नैव द्विजे परदुरत्तय वैतरण्यास. म्हणतायत की मला तुमचं हे जे भौतिक जगत आहे, मायामय जगत, याच्यापासून कसलीही भीती नाहीये. का? का भीती नाहीये? मोठमोठ्या ऋषींनी सांगितलं की बाबा हे जगत पदम पदम यद विपदानातेशम, या जगामध्ये पदोपदी संकट आहे, त्रिविध ताप आहे, सगळं काय हे कष्टाने दुःखाने भरलेलं जगत आहे, दुःखालय मग शाश्वतम आहे. मग प्रल्हाद मला असं का म्हणताय की मला ह्या भौतिक जगाची भीती नाही? कारण सांगताय, तद्वीर्य गायन महामृत मग्न चित्त. हा म्हणतायत की तुमच्या चिंतनामध्ये, तुमच्या गुणांच्या चिंतनामध्ये मी पूर्णपणे मग्न आहे, आणि त्यामुळे मला या भौतिक जगाची भीती नाही, अजिबात भीती नाही. परंतु मला एक चिंता मात्र आहे. ती चिंता काय आहे?
मी बघतो की या जगातील तथाकथित लोक जे आहेत, सोचे ततो विमुखचे तसा इंद्रियार्थ माया सुखाय भरम उद्भवतो विमूढा. तर म्हणतात की या जगातील जे लोक आहेत ना, इंद्रिय उपभोगाने पडलेले आहेत आणि तुमच्यापासून विमुख आहेत ते. त्यांचं त्यांची जी दिशा आहे तुमच्या अगदी विरुद्ध आहेत ते. चुकूनही तुमच्याकडे त्यांचं लक्ष जात नाहीये. आणि अशा प्रकारे या भौतिक जगातील त्यांचा जो राहण्याचा अवधी आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशा या भौतिक जगामध्ये खितपत पडलेल्या जीवांप्रती मला दया येते की यांचं कसं होणार, यांचा उद्धार कसा होणार. तर ही चिंता कोणाची आहे? प्रल्हाद महाराजांची चिंता आहे. बघा, स्वतः एवढे शुद्ध भक्त आहे, परंतु चिंता कोणाबद्दल आहे? नंतर आपण बघतो की हेच प्रल्हाद महाराज चैतन्य लीलेमध्ये वासुदेव दत्त म्हणून येतात. चैतन्य लीलेमध्ये 3 वासुदेव आहेत. एक आहे वासुदेव विप्र, जे चैतन्य महाप्रभूंना दक्षिण भारत यात्रेमध्ये भेटतात. एक आहे वासुदेव घोष, आपण वैष्णव सॉंग मध्ये गातो, वासुदेव घोष बोले जय जय जगन्नाथ सचिरानंद. या भजनामध्ये वासुदेव घोष यांनी ते म्हटलेलं भजन, वासुदेव घोष बोले खरी गौरा सेई गौरा श्री कृष्ण सेई जगन्नाथ. तर हे वासुदेव घोष. आणि तिसरे आहेत वासुदेव दत्त. तर वासुदेव दत्त यांना ज्यावेळी भगवंत म्हणतात की अरे तुला काय मागायचं ते मला माग, मी तुझ्यावरती खूप प्रसन्न आहे, त्यावेळी काय मागतात वासुदेव दत्त? वासुदेव दत्त म्हणतात की भगवंता, या जगातील सगळ्या लोकांचे जेवढेही पापकर्म आहेत ते माझ्या शिरावर द्या आणि यांना वैकुंठात घेऊन जा. त्यांच्या पापासाठी मी हजारो लाखो करोड वर्ष नरकामध्ये राहायला देखील तयार आहे. हे आहे वैष्णवांचं हृदय. तर ही प्रार्थना ऐकून चैतन्य महाप्रभूंना एवढा आनंद होतो, म्हणतात की अरे वासुदेवा, तुला या सगळ्या लोकांच्या पापकर्म घेऊन नरकामध्ये जाण्याची गरज नाही. केवळ तू इच्छा केली म्हणून मी ही इच्छा पूर्ण करू शकतो. भगवंतांकडे तेवढी क्षमता आहे की वासुदेव ते यांच्या इच्छेमुळे केवळ तू इच्छा केलीस की या सगळ्या लोकांना भगवंतामात घेऊन जा, बस झालं, आणि तुलाही नरकामध्ये जाण्याची गरज नाही. आणि मग पुढे चालून चैतन्य महाप्रभू म्हणतात की हे स्वाभाविक आहे तुझ्यासाठी, कारण तुम्ही कोण आहात? तुम्ही दुसरं कोण नसून प्रल्हाद महाराज आहात. तर आपण ही प्रार्थना आहे की नैवो द्विजे दुरत्तय वैतरण्यास्तद वीर्य गायन महामृत मग्न चित्त. तर मग इथे तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की एकाच वेळी प्रल्हाद महाराज हे आनंदी पण आहेत आणि दुःखी पण आहेत. तर आनंद कोणत्या गोष्टीचा आहे? कारण मी नेहमी भगवंताच्या चिंतनामध्ये मग्न आहे. आणि दुःख असल्या गोष्टीचं आहे, ह्या भौतिक जगामध्ये खितपत पडलेल्या जीवात्म्यांप्रती दुःख आहे. आणि तेच प्रल्हाद महाराज ज्यावेळी चैतन्य लीलेमध्ये वासुदेव दत्त म्हणून आलेले आहेत, ते काय प्रार्थना करताय की ह्या लोकांच्या बदले मी नरकात जायला तयार आहे त्यांचे पापकर्म घेऊन, परंतु यांना तुम्ही इथून घेऊन जा वैकुंठामध्ये. तर हे आहे वैष्णवांचं हृदय. आणि आपण बघतो शिल प्रभुपादांच्या जीवनामध्ये देखील आपण बघतो प्रभुपादांनी किती संघर्ष केलाय. तर आता काही दिवसांपूर्वीच मी एक पुस्तक वाचत होतो, परमपूज्य तमाल कृष्ण महाराज यांनी लिहिलेलं पुस्तक आहे द सर्वंट ऑफ सर्वंट. तर त्या पुस्तकामध्ये ते वर्णन करतात की आता नुकतंच प्रभुपादांनी काय केले, काही भक्तांना दीक्षा दिलेली आहे. आणि त्या दीक्षा होण्यासाठी प्रभुपादांनी सांगितलं की दीक्षाविधी करण्यासाठी यज्ञकुंड तयार करावा लागेल. सगळं काही प्रभुपादांनी त्यांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही काय काय गोष्टींची व्यवस्था करायला पाहिजे वगैरे. परंतु हे सगळे लोक आता नवीन भक्त आहेत. तर त्या ठिकाणी तमालकृष्ण महाराज म्हणतात की त्यातल्या त्यात ज्या लोकांना ब्राह्मण दीक्षा देण्यात येत होती त्यांचं अवधी किती असेल? 6 महिने झालेत त्यांना इस्कॉनशी जोडून. तर 6 महिने झालेल्या व्यक्तीला प्रभुपादांनी ब्राह्मण दीक्षा द्यायचं ठरवलंय. तर एकदाच ज्यावेळी ब्राह्मण दीक्षा झाल्यानंतर काही भक्तांनाच ब्राह्मण दीक्षा मिळाली. आणि आता दीक्षा झाल्यानंतर जे गायत्री मंत्र जाप करावा लागतो, तर वेगवेगळ्या गायत्री असतात.
तर हे वेस्टर्न पाश्चात्य देशातील मुलं आहेत, तर यांना संस्कृत शब्द बोलायला होत नाहीये. तर प्रभुपादांनी काय केलं, प्रभुपादांनी त्यांना ते सगळं लिहून दिलं एक कागदावरती आणि म्हटले की आता याचं वाचन तुम्ही करत जा. तरी सुद्धा काही भक्त होते ज्यांना ते वाचायलाच होत नव्हतं. तर त्यापैकी एक होते जयानंद प्रभू. जयानंद प्रभू कोण आहेत? ज्यांनी सर्वप्रथम जी रथयात्रा झाली पाश्चात्य देशामध्ये, त्या रथाचं निर्माण केलेले व्यक्ती आहेत जयानंद प्रभू. तर हे जयानंद प्रभू यांची सुद्धा ब्राह्मण दीक्षा झाली, तर यांना मंत्र बोलायला होत नव्हतं. तर हे तमालकृष्ण महाराजांकडे गेले आणि म्हटले की अरे आपण प्रभुपादांना जाऊन भेटायला पाहिजे. तर तमालकृष्ण महाराज म्हटले की ठीक आहे, तुला जायचं तर मग मी पण सोबत येतो. तर तिथे गेले आणि प्रभुपाद बसले होते का त्यांच्या आसनावरती. तिथे गेले आणि प्रभुपाद म्हटले हा बोला, काय काय झालं समस्या. मग सांगितलं असं असं आहे. प्रभुपाद म्हटले ठीक आहे, आता मला जरा बोलवून दाखव. तर ज्यावेळी ते वाचायला लागले आणि प्रभुपाद एकदम हसायला हसायला लागले. प्रभुपाद हसायला लागले आणि म्हटले की तुम्ही लोकांचं काही होऊ शकत नाही. अशा प्रकारे त्यांचं प्रोनाऊन्सिएशन होतं, अशा प्रकारे त्यांचा उच्चार होता की ते बघून ते ऐकून प्रभुपादांना हसायला आलं. आणि मग नंतर पण म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला जसं जमत आहे तसं तुम्ही त्याचा उच्चार करू शकता. भगवंत सारग्राही जनार्दन, भगवंत समजून घेते. तर असंच एका प्रसंगी हरिनाम दीक्षा होत होती आणि प्रभुपादांनी सांगितलं होतं की तुम्ही सगळं व्यवस्थित करून ठेवा. तर सांगितलं होतं की फळं वगैरे पण तयार असायला हवी. तर ज्यावेळी यज्ञाला बसले, यज्ञकुंडावर बघितलं की तिथे फळच नाहीयेत. तर प्रभुपादांनी सांगितलं अरे असं करा, जरा जाऊन फळं घेऊन या. तर एक व्यक्ती गेला आणि थोड्या वेळाने परत आला. त्याच्या हातामध्ये फळं होती, पण ती खाटलेली फळं होती. तो तुकडे तुकडे करून घेऊन आला. तर तुम्ही बघितलं असेल यज्ञ कुंडावरती अख्खी फळं ठेवावी लागतात. तर हे सगळं बघून प्रबोधांना आपण म्हणतो ना, आता राग थोडा पारा वर गेला. कारण आता प्रत्येक गोष्टी, एक गोष्ट ठिकाणावर नाही या ठिकाणी. ज्या काही प्रबोधांनी सांगितल्या होत्या त्या सामग्रीपैकी एकही गोष्ट ठिकाणावर नाहीये. तर प्रबोधांचा थोडासा राग आला होता प्रबोधांना. तर हे सगळं चाललं असताना एक भक्त त्या ठिकाणी होता आणि त्याने बघितलं की प्रभुपाद थोडेसे चिडचिड करतायत म्हणून. आता मी सांगितलं मागाशी की हे सगळे नवीन लोक आहेत हा. तर हा व्यक्ती याने कुठेतरी याच्या अगोदर असा प्रसंग असताना ऐकलं होतं की असं काही झालं तर आपण हरे कृष्ण मंत्र जप करायला पाहिजे. तर हा जातो प्रभुपादांकडे आणि म्हणतो स्वामीजी, वाय यू आर सो डिस्टर्ब, वाय डोंट यू चॅन्ट हरे कृष्ण. हा प्रभुपादांना जाऊन म्हणतोय प्रभुपाद, स्वामीजी तुम्ही एवढे का रागावताय, तुम्ही हरे कृष्ण मंत्र जप करा ना. कोणाला सांगतोय तो? प्रभुपादांना. ज्या व्यक्तीने सगळ्यांना शिकवलं, संपूर्ण जगाला शिकवलं हरे कृष्ण मंत्र काय असतो, तर जप कसा करायचा असतो, त्यांनाच जाऊन हा सांगतोय तुम्ही एवढे चिडचिड का करताय, त्यापेक्षा हरे कृष्ण मंत्र जपा ना. आणि विचार करा, हे सगळं झाल्यानंतर आपण जर त्या ठिकाणी असतो प्रभुपादांच्या जागी, आपण काय उत्तर दिलं असतं त्याला. पण प्रभुपादांची प्रतिक्रिया काय होती? प्रभुपादांनी लगेच आपली जपमाळ घेतली आणि हरे कृष्ण जप करायला चालू केलं. तर सांगायचा अर्थ की प्रभुपादांनी किती किती गोष्टी सहन केल्या आहेत. मी जर त्या ठिकाणी असतो, तुम्ही लगेच त्याला प्रत्युत्तर दिलं असतं, तुला माहिती आहे कुणाशी बोलतोयस तू, कल्पना आहे का तुला? पण प्रभुपाद बघा, थोडंही त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. आपली जपमाळ घेतली आणि जप चालू केला. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी खूप खूप गोष्टी सहन केल्या. एकदा एका मंदिरामध्ये प्रभुपादांनी विग्रहांचं प्राणप्रतिष्ठा केली. परंतु तिथे आता जसं मी सांगितलं की सगळे भक्त नवीन आहेत, त्यांना माहितीच नाहीये का कशा प्रकारे आपण पूजाविधी करायला पाहिजे. तर प्रभुपाद तिथून निघताना त्या विग्रहांनाच विनंती करतायत की भगवंता, तुम्ही जरा स्वतःची काळजी घ्या बरं का. कारण माझे जे शिष्य आहेत ना, हे सगळे नवीन लोक आहेत, त्यांना कसली माहिती नाहीये. तुम्ही कृपा करून तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तर असं प्रभुपादांनी खूप गोष्टी सहन केल्या आहेत. एकदा प्रभुपाद विमानाने प्रवास करत असताना विमानामध्ये त्यांनी प्रवेश केला, त्यांच्यासोबत त्यांचे काही शिष्य होते.
परंतु त्याच वेळी त्या विमानामध्ये एक फुटबॉल टीम, ज्याने नुकतंच फुटबॉल त्यांचा जे मॅच ती जिंकून ते आले होते, आणि सगळे तरुण फुटबॉल सगळे हल्ला करतायत त्या ठिकाणी विमानामध्ये. आणि ते नो स्मोकिंग झोन आहे, सिगरेट पिऊ शकत नाही, परंतु एकाने काय केलंय, सिगरेट पितोय. तर प्रभुपादांसोबत जे त्याचे शिष्य होते त्यांना राग आला. ते म्हटले, अरे हे असं कसं करू शकता? ते लगेच जे एअर होस्टेस होते त्यांच्याकडे गेले आणि त्यांची कंप्लेंट केली की ह्या लोकांना तुम्ही थांबवा, त्यांना सांगा की ते नो स्मोकिंग झोन आणि ते स्मोकिंग करताय. आणि ते जाऊन परत त्यांच्या आसनावर बसले. त्या व्यक्तीने सिगरेट पिणं बंद केलं. परंतु थोड्या वेळात पुन्हा एकदा गोंगाट सुरू झाला आणि पुन्हा एकदा त्या व्यक्तीने सिगरेट प्यायला सुरुवात केली. परत हे प्रभूचे शिष्य आहेत, उठायला तयारच, तेवढ्यात प्रभूने त्यांना थांबवलं. कुठे चाललास तू? आणि प्रभुपाद, तुम्हाला याचा त्रास होईल. हे लोक, यांना एवढं समजत नाही, यांना एवढं साधी बुद्धी नाहीये की या ठिकाणी विमानामध्ये आपण आता बोर्ड केलेलं आहे, नुकतंच आपण आता आतमध्ये बसलोय, इथे आपण स्मोकिंग करू शकत नाही, स्पष्ट शब्दामध्ये लिहिलंय की नो स्मोकिंग. तरी सुद्धा हे लोक असं वागतायत. तर तुम्हाला याचा त्रास होतोय हे मला माहिती आहे, आणि म्हणून मी आता परत त्या प्रभुपाद म्हणजे की थांब. प्रबंधाने थांबवलं आणि प्रभुपाद म्हटले, सर तू एवढं सुद्धा सहन करू शकला नाही, तर तू जो रोज हरे कृष्ण महामंत्र जपतो, मग त्याचा काय फायदा झाला? तर प्रत्येक वेळी आपण प्रत्युत्तर द्यायलाच पाहिजे, हे सुद्धा योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की आपण मुकाट्याने सगळ्या गोष्टी सहन केल्या पाहिजे. परंतु ती परिस्थिती बघून प्रभुपादांनी ठरवलं की आपण आता इथे या ठिकाणी जास्त काही करू शकत नाही. तर म्हणून प्रभुपादांनी त्या ठिकाणी सहन करण्याचा पवित्रा घेतला की ठीक आहे आता. पण केवढी मोठी शिकवून देतात प्रभुपाद. म्हणजे की, अरे जर तू एवढंही सहन करू शकत नाहीयेस, तर मग व्हॉट इज द यूज ऑफ युअर चॅन्टिंग हरे कृष्ण महामंत्र? नित्यनेमाने तू जो 16 माळांचा जप करतो, तर त्याचा काय उपयोग झाला जर तू एवढंही सहन करू शकत नाहीस? तर प्रभुपाद हे बोलताय, पण त्या बोलण्याच्या मागे त्यांनी स्वतः एवढं सगळं सहन केलंय. तर या ठिकाणी आपण प्रल्हाद महाराजांची मानसिकता बघतो. प्रल्हाद महाराज काय म्हणतायत की मला ह्या जगातील लोकांची चिंता आहे. आणि तोच भाव आपण प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्तांमध्ये देखील बघतो. एवढे सगळे संकट आले, एवढा कोणीही सपोर्ट केला नाही, तरी सुद्धा प्रभुपादांची इच्छा होती की नाही, भगवंतांचं प्रचार कार्य झालं पाहिजे. पुढे आपण जाऊया एका श्लोकामध्ये. त्या ठिकाणी प्रल्हाद महाराज म्हणतायत की विप्रादुषत गुणयुतात अरविंद नाभा पादारविंद विमुखा स्वपचम वरिष्ठम मन्येत दर्पित मनो वचने हितार्थम प्राणन पुनाति सकुलम न तु भूरिमाना. मन्ये धन अभिजना. तर या श्लोकामध्ये जवळजवळ 12 विविध गोष्टींची चर्चा करतात. म्हणतात की एखाद्या व्यक्तीकडे समजा हे 12 सद्गुण असते, धन आहे, रूप आहे, सौंदर्य आहे, यश आहे जीवनामध्ये, फॉलोवर्स आहेत जीवनामध्ये, खूप विद्वत्ता आहे, चांगल्या घरामध्ये जन्म झालेला आहे, कुलीन आहेत, जन्माने ब्राह्मण आहेत, एवढे सगळे 12 सद्गुण असून देखील जर एखादा व्यक्ती भगवंतांप्रती विमुख असेल, भगवंतांप्रती जर त्याच्या मनामध्ये श्रद्धा नसेल, तर असा व्यक्ती स्वतःचा काय, म्हणणे तदर्पित म्हणून वचने हितार्थ प्राणन पुन्हा तिसकुलम न तू भूरिमान. दुसऱ्याचा सोडा, स्वतःचाही उद्धार करू शकत. परंतु त्याच्या विपरीत एखादा व्यक्ती नीच कुळामध्ये जर जन्मला असेल, पण तो जर भगवंतांचा भक्त असेल, तर तो इतरांचाही आणि स्वतःचाही उद्धार करू शकतो. पुढे चालून ज्यावेळी प्रार्थना भगवंत म्हणतायत, नरसिंहदेव म्हणतात, अरे प्रल्हादा काहीतरी माग मला, तुला देण्याची माझी इच्छा आहे. तर प्रल्हाद महाराज काय म्हणतात भगवंतांना, भगवंता बघा, मी अगोदर असुर कुळामध्ये जन्मलेला आहे, अगोदरच माझ्या मनामध्ये इंद्रिय विषयांची इच्छा आहे, म्हणून मला उगाच तुम्ही लालायित करू नका, उगाच मला लालच दाखवू नका. म्हणजे तुम्हाला द्यायचंच असेल ना, तर एक गोष्ट मला द्या, माझे जे वडील आहेत ना, माझ्या वडिलांना क्षमा करा. बघा, माझ्या वडिलांना क्षमा करा. ज्या वडिलांनी त्यांना एक नव्हे, दोन नव्हे, कित्येक वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न केला,
पण तरी सुद्धा त्या वडिलांप्रती मनामध्ये कधी द्वेष नाही आला. ही महानता आहे प्रल्हाद महाराजांची. आपल्याला कोणी जर कोणी अपशब्द बोलला असेल तर आपण ते वर्षानुवर्षे विसरत नाही. इथे एवढं सगळं होऊन झालं तरी सुद्धा प्रल्हाद महाराज वडिलांप्रती एकदाही अशी भावना नाही आली की अरे वडील आहेत की कोण आहेत. नाही, त्याच वडिलांसाठी मागतायत की माझ्या वडिलांना क्षमा करा. आणि नरसिंहदेव हे ऐकून एवढे आनंदी होते, म्हणतात, अरे तुझं काय, माझा स्पर्श होताच तुझ्या वडिलांना पवित्रता मिळाली आहे. आणि तुझा कुळाचा नव्हे, तुझ्या 21 पिढ्यांचा उद्धार अगोदरच झालेला आहे. तर एक भगवत भक्त जर का एखाद्या कुळामध्ये जन्माला तर 21 पिढ्यांचा तो उद्धार करतो. हे भगवंतांचं वचन आहे प्रल्हादांना. तर ही सगळं प्रार्थना अर्पण करता. एक प्रार्थना प्रल्हाद महाराज म्हणतात की आज मी या ठिकाणी आहे, पण याचं सगळ्यात मोठं श्रेय कुणाचं आहे? माझ्या गुरूंचं आहे. तर गुरूंना विसरत नाहीयेत. तर म्हणतात की मला हे जे ज्ञान मिळालंय त्याचं श्रेय कुणाकडे जातं? नारद मुनींना जातं. नारद मुनींची कृपा झाली म्हणून मी या ठिकाणी आहे. आणि त्यांची सेवा यापुढेही माझ्यातून घडत राहो याची ते प्रार्थना अर्पण करतात. कुणाला? भगवंतांना. तर ज्याला भगवंत समोर उभे आहेत, पण त्याची प्रार्थना काय की मला भगवंतांच्या भक्तांचा संघ हवाय, मला माझ्या गुरूंची सेवा आहे. तर याही ठिकाणी आपण लक्षात येऊ शकतो की जरी आपल्या समोर भगवंत उभे असेल तरी त्यांच्याकडनं मागणं काय की मला तुमच्या भक्तांचा संघ द्या आणि मला तुमची सेवा द्या. तर प्रल्हाद महाराज हे एका कमळासारखे आहेत. प्रल्हाद जसं कमळ एका चिखलामध्ये जन्म घेतं, प्रल्हाद महाराजचा जन्म सुद्धा एका चिखलामध्ये झालाय. आजूबाजूला कोण आहेत? सगळे असुर आहेत. एकही देवता नाहीये, एकही चांगल्या गुणाचा व्यक्ती नाहीये त्या ठिकाणी, सगळे असुर आहेत. परंतु त्या चिखलामध्ये काय? एका कमळाचा जन्म झाला. ते कमळ आहे प्रल्हाद महाराज. परंतु मला सांगा, त्या कमळाला पोषण कोणत्या गोष्टीकडनं मिळतं? वरती सूर्य असतो, आणि सूर्य हा कमळाला पोषण देतो, त्या कमळाला त्याचं शोषण करतो. हे कशावरती अवलंबून आहे? सूर्याची किरणं हे खूप प्रखर असतात, परंतु या सूर्याची प्रखर किरणांमुळे त्या कमळाला त्रास होईल का? त्याला पोषण मिळेल की ते कोमेजून जाईल? कोणी सांगू शकेल आपल्यापैकी? कमळाला सूर्याचे ते प्रखर किरण आहेत, त्यामुळे त्याला पोषण मिळेल की तो कोमेजून जाणार, सुकवून जाणार? तर निश्चितच त्या कमळाला सूर्याच्या प्रखर किरणांपासून पोषण मिळेल, पण कुठपर्यंत? जोपर्यंत ते कमळ, त्या कमळाचं जे देठ आहे ते कुठे आहे? खाली पाण्यामध्ये, चिखलाच्या खाली पाणी आहे. त्या पाण्याशी जोपर्यंत ते कनेक्ट आहे, जोडलेलं आहे, तोपर्यंत त्याला ते सूर्यकिरण प्रखर जरी असले तरी ते पोषण देणार. परंतु ज्या क्षणी कनेक्शन तुटलं, आता ते एक वेगळं विभक्त झालं, तेच सूर्यकिरण त्याला कोमेजून टाकलं, सुकवून जाणार. तर आपल्या जीवनामध्ये पण जसं प्रल्हाद महाराज जोडले गेले होते, जरी चिखला होते तरी सुद्धा आपल्या गुरूंच्या शिकवणीशी ते नेहमी जोडलेले होते. आयुष्यामध्ये एकदाही त्यांनी नारद मुनींचं दर्शन केलेलं नाहीये, परंतु नारद मुनींची शिकवण गर्भात असतानाच ऐकली आहे. आणि त्या शिकवणीशी जोडले गेलेले असल्यामुळे जरी चिखलात त्यांचा जन्म झाला तरी सुद्धा त्यांना काही फरक पडत नाही. आणि ज्यापुढे कमळाचा सुगंधाने सगळ्या लोकांना फायदा होतो, त्याच प्रकारे प्रल्हाद महाराजांच्या शिकवणीमुळे काय झालेलं आहे? संपूर्ण जगाला फायदा होतो. तर असं या ठिकाणी प्रल्हाद महाराजांचं विशेष चरित्र आहे. तर म्हणून जसं आपण उदाहरण घेऊया की गुरूंच्या शिकवणींशी आपण नेहमी एकनिष्ठ राहणं, त्यांचं आपल्या जीवनामध्ये पालन करणं, हे किती महत्वपूर्ण आहे.
समजा आपल्याला कुणाला स्वयंपाक करायचं म्हटलं तर आपण काय करतो, स्वयंपाक किचन मध्ये जाऊन सगळे भाजी वगैरे सगळं असंच फेकतो का चुलीमध्ये, गॅसवरती? नाही. आपण काय करतो, एक पात्र, एक पातेलं असेल किंवा काही कुकर असेल ते त्या ठिकाणी ठेवतो आणि मग त्यामध्ये काय करतो, आपण जे काही आवश्यक गोष्टी असतो ते टाकत असतो. तर जे पात्र ते काय आहे, ते पात्र आहे आपल्या गुरूंचा आशीर्वाद. आणि कधी कधी ते भांड जे असतं ते काळं देखील होतं, परंतु ते भांडे असल्यामुळे काय होतं, आतले जे अन्नधान्याचे कण आहेत ते व्यवस्थित शिजतात, ते परिपक्व होतात. परंतु ते भांड नसेल तर काय होईल? शक्य नाही. त्याचप्रमाणे आपले गुरूंचा आश्रय, गुरूंच्या शिकवणींचं ते भांड जर असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण असू, तर आपण देखील काय होऊ? परिपक्व होऊ. आणि खाली काय? आग आहे. ती आग म्हणजे काय? भगवंतांची. जसं सूर्य, जर आपण घेतलं, सूर्याचं प्रखर अग्नी आहे. तर आपण डायरेक्ट भगवंतांशी संबंध आला, आपलं काय होईल? आपण ते सहन करू शकणार नाही. जर आपण जसं अन्नधान्य जर डायरेक्ट अग्नीच्या संपर्कामध्ये आलं तर जळून भस्म होईल. परंतु गुरु आपल्याला काय देतात, जसं त्या भांड्याच्या आश्रयामुळे काय होतं, आतले कण परिपक्व होतात. तसंच आपण देखील जर आपल्या गुरूंचा आश्रय घेतला, त्यांच्या शिकवणीचा आश्रय घेतला, तर आपण देखील हळूहळू परिपक्व होऊ. आणि ते भांड कधी कधी काळं होतं. का काळं होतं? कारण कधी कधी आपल्या गुरूंना आपल्या सगळ्यांचे पापकर्म घेतात ते आणि आपल्याला सुरक्षा प्रदान करतात. तर म्हणून जसं प्रल्हाद महाराज अजूनही नारद मुनींना आठवण करतायत की माझ्या गुरूंमुळे मी आज इथे आहे आणि माझ्या गुरूंच्या शिकवणीमुळे आज मी या ठिकाणी आहे. तर गुरूंना विसरले नाही आणि स्वतः भगवंत समोर असून सुद्धा प्रार्थना काय आहे की मला तुमच्या भक्तांचा संग मिळू द्या, तुमची सेवा माझ्याकडनं होईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रल्हाद महाराजांची चर्चा केली, त्यांच्या शिकवणींची चर्चा केली आणि त्यांची मानसिकता काय ती याबद्दल चर्चा केली. तर बराच वेळ झालेला आहे, या ठिकाणी मी विराम घेऊ इच्छितो. कुणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. हरे कृष्णा. चल चल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हरि बोल. येस प्रभूजी. हरि बोल. तुझी खूप सुंदर प्रवचन दिलं. प्रल्हाद महाराजांबद्दल तुम्ही खूप विस्तृत प्रमाणात सांगितलं. खूप छान वाटलं. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा होता. जसं तुम्ही हिरण्यकश्यपूने आत्म्याबद्दलचं ज्ञान सांगितलं दुसऱ्यांना, ते एक उदाहरण दिलं. आणि एका प्रवचनकाराचं पण उदाहरण दिलं, वांग्याची भाजी. तर सांगण्यासाठी खूप सोपं असतं, पण कृतीत उतरवणं किंवा आचरताना हे खूप अवघड असतं. मी पण बरेच जणांना सांगतो असं करा तसं करा. तर हे आपल्यामध्ये कसं आत्मसात करायचं, किंवा आपण हे लक्षात ठेवून की हे शास्त्रामध्ये दिलेलं आहे. समजा आत्म्याचं उदाहरण त्यांनी दिलं, तर आत्म्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे, आपण त्या अनुषंगाने वागायचं किंवा कृतीत कसं उतरायचं. म्हणजे जसं आपण हम्म. म्हणतो पैसा चाले त्याची वंदावी पावले, असं जे म्हणतो, तर ते भक्तांच्या दृष्टीने कसं. येस येस. तर प्रभूंनी जो प्रश्न विचारला तो खूप अतिशय मार्मिक असा प्रश्न आहे की, आणि हे सर्व श्रुत आहे की बोलणं खूप सोपं आहे. बोलायला काय लागतं, पोपटपंची आपण त्याला म्हणतो. परंतु ते कृतीत उतरवणं हे खूप मोठं आहे. त्यासाठी खूप हे करावं लागतं. हे आपण कसं करायला पाहिजे, तर हे बेसिकली आपण प्रामाणिकपणे आपण प्रयत्न करायला पाहिजे. हे, आणि यामध्ये एक काय असतं, जर आपण फक्त बोलतोय आणि आपण जर ते आपल्या जीवनामध्ये पालन केलं नसेल तर याचा काय परिणाम होतो. जसं मी आता प्रवचन केलं आणि मी या गोष्टींचं पालन नाही केलं समजा, तर काय होईल, तुम्ही म्हणाला "प्रभूजी काय सुंदर प्रवचन केलं तुम्ही", आणि तुम्ही कदाचित टाळ्या पण वाजवणार. परंतु त्यामुळे काय होईल, माझा गर्व वाढेल की बघा बघा मी बोललो, किती लोकांनी वाहवा केली माहिती त्या दिवशी. 4 लोकांनी म्हटलं प्रभूजी काय सुंदर, काय काय सुंदर प्रवचन झालं. परंतु यामुळे काय होईल,
गाडी इथेच थांबणार. त्यांची प्रशंसा मिळाली, माझा गर्व वाढला आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि ते निघून जातील. त्यांचं हृदय परिवर्तन होणार नाही. म्हणून प्रभुपादांसारखे शुद्ध भक्त किंवा प्रभुपादांचे शिष्य जे आहेत, ते ज्यावेळी बोलतात आणि त्यांचे शब्द जसं लोकांच्या हृदयामध्ये शिरतात, हा जो परिणाम होतो, हा कशामुळे होतो? कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा पालन केलेलं असतं. तर हृदय परिवर्तन करण्याची जी क्षमता असेल ना, ती केव्हा येते? ज्यावेळी आपण त्या तत्वांचं आपल्या जीवनामध्ये पण पालन करतो. नाहीतर मग ते फक्त तिथपर्यंतच राहणार. तुम्ही वाहवा केली, माझा गर्व वाढला आणि प्रश्न तिथेच संपला. त्यांच्या ऐकणाऱ्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन नाही झालं आणि माझ्यासाठी तर ते खूपच घातक झालं, कारण माझा गर्व अजून वाढला. तर प्रभुपाद म्हणायचे की आपण प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे. हे एका दिवसाचं काम नाहीये. परंतु प्रचार केल्याचा हा एक फायदा आहे की आपण ज्यावेळी एखादी गोष्ट रिपीट करतो, समजा मी आज तुम्हाला 1 तास 20 मिनिटं प्रवचन दिलं असेल आणि मी वारंवार आज तुमच्याशी बोललो, उद्या मी बेसमध्ये जाऊन तिथे काही बोललो, परवा कुठे काही ऐकलं, तर कधीतरी कुठेतरी माझ्या मनामध्ये विचार येईल, की अरे बाबा, फक्त बोलतोस, तू याच्यातलं काही पालन करतोस का? तर ज्यावेळी हा प्रश्न मी स्वतःला विचारेल, तेव्हा मला पण त्याची थोडी लज्जा वाटेल, की हो, मी एवढं सगळं बोलतो, मी त्याचं पालन सुद्धा करायला पाहिजे. तर स्वतःला स्वतःची लाज वाटेल कधीतरी. तर प्रचार करण्याचा हा एक फायदा असतो, की 10 गोष्टी बोलल्या तर कमीत कमी त्यातल्या 5 गोष्टी तुम्ही पालन करणार. आणि जसं मी म्हटलं, की जर आपण असं नाही केलं, तर मग फक्त ती पोपटपंचीच राहणार. हृदय परिवर्तन आपण करू शकणार नाही समोरच्याचं. आणि जरी त्याने ते ऐकलं आणि त्याने पालन जरी केलं, कदाचित त्याचं भलं होईल देखील, पण तुमचं त्यामध्ये काही होणार नाही. तर हा एका दिवसाचा उपक्रम नाहीये. आपण सगळे काय आहोत? बद्ध जीव आहोत. हजारो, लाखो आपल्याला माहित नाही, आपल्याकडे कसलंही रेकॉर्ड नाही की आपण या भौतिक जगामध्ये किती अवधीपासून आहोत. आणि त्यामुळे बऱ्याच आपल्या जे संस्कार आहेत पूर्वजन्माचे, पूर्वकर्माचे, या सगळ्या संस्कारांमुळे आपण बांधलेलो आहोत. त्यामुळे एवढं सहजासहजी सोपं नाही. पण आपण प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आपण प्रामाणिक प्रयत्न केला तर निश्चितच भगवंतही आणि आपली गुरु परंपराही पुढे प्रसन्न होईल. ठीक आहे? तर आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे, प्रार्थना करायला पाहिजे, की भगवंता, हे गुरुवर्य, मी हे जे काही बोलतोय, माझ्याकडेही ती पालन करण्याची क्षमता यावी. अशी शक्ती तुम्ही मला प्रदान करा. अशी आपण प्रामाणिकपणे प्रार्थना आपण करायला पाहिजे. आणि जेवढं काही शक्य होईल तेवढं आपण पालन करण्याचा प्रयत्न केला. थँक्यू प्रभूजी, हा प्रश्न विचारल्याबद्दल. मला सुद्धा या प्रश्न विचारल्यामुळे तुम्ही एक प्रार्थना करण्याची संधी दिली. मी सुद्धा प्रार्थना करणार आहे की मी जे काही बोलतो ते मी पालन करण्याचा प्रयत्न करेन. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. ऍक्च्युली तुम्ही खूप छान हिरण्यकशिपूचा जो इतिहास आहे तो पण सांगितला आणि ऍक्च्युली प्रल्हाद महाराजांविषयी खूप छान तुम्ही सांगितलं आणि चैतन्य चैतन्यामध्ये पण वासुदेव दत्त यांचा कसा मूड आहे ते पण आणि खूप छान पद्धतीनं जो श्लोक जे आपल्याला विवेचन होतं ते अपेक्षित होतं तसं तुम्ही दिलंय. प्रभूजींचे आपण 3 वेळा हरिबोल करून आभार मानूया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. हरे कृष्ण. खूप धन्यवाद प्रभूजी. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. जय.